दिवसपासून म्हणत असाल की हा माणूस म्हणतोय रॉ प्लस जेपेग, रॉ प्लस जेपेग, रॉ काढायचीच, पण आम्ही तर रॉ काढत नाही. आज ही वस्तुस्थिती आहे की 90% फोटोग्राफर हे रॉ शिवाय काम करतात, रॉ कधीही शूट करत नाहीत. तर प्रॉब्लेम काय आपल्याला रॉ शूट करायचा? तुम्हाला काय प्रॉब्लेम येतात? अच्छा, मीच सांगतो. तुम्हाला 2 ते 3च प्रॉब्लेम आहेत. सगळ्यात पहिला प्रॉब्लेम आहे की माझं कार्ड लवकर भरतं. दुसरा प्रॉब्लेम आहे की माझ्या ॲडोब फोटोशॉपमध्ये ते ओपन होत नाही. तिसरी गोष्ट, माझ्या कॉम्प्युटरच्या हार्ड डिस्कवरती जास्त जागा भरून राहते. ह्याच्या पलीकडे चौथा प्रॉब्लेम तुम्हाला नाही आहे. तर आता ह्याची सिंपल सोल्युशन आपण बघूया. सगळ्यात पहिलं, मी एवढा अट्टहास का करतोय की रॉ शूट झालंच पाहिजे? तर रॉ म्हणजे काय? रॉ म्हणजे, रॉचा फुल फॉर्म काय? रॉला फुल फॉर्म नाही. रॉ म्हणजे कच्चं. आपण पूर्वी निगेटिव्ह शूट करत होतो. आज तुमच्यातले काही जणांनी तरी निगेटिव्ह शूट केले असतील. तर आपण निगेटिव्हचा रोल जो शूट करायचो कॅमेरात, तो लगेच काढून असा बघायचो का की काय आलं काय नाही आलं? त्याला प्रोसेस करायला लागायचं ना, रोल डेव्हलप करायला लागायचा. तर रॉ म्हणजे ही तुमची डिजिटल निगेटिव्ह आहे. आता तिला प्रोसेस केल्याशिवाय आपण कसं बघणार? त्यामुळे रॉ शूट झालंच पाहिजे. तर रॉ तुम्हाला कितीही 3 स्टॉप अंडर 3 स्टॉप ओव्हर इमेजमध्ये रॉ तुम्हाला वाचवतं. आता काही जण अभ्यासू असतील, ते म्हणतील की नाही, सॉफ्टवेअरमध्ये तर 5 स्टॉप अंडर आणि 5 स्टॉप ओव्हर दिसतंय, पण तेवढं होत नाही. एक वेळ अंडर इमेज 5 स्टॉप उठेल, पण ओव्हर इमेज जर 5 स्टॉप असेल तर ती रिकवर होत नाही. पण 3 स्टॉप 100%. एक फोटोग्राफर चुकून किती स्टॉप चुकू शकतो? 1 ते 2 स्टॉप. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं, रॉ तुम्हाला कुठे वाचवते? तर अंडर ओव्हर पिक्चरमध्ये वाचवते. दुसरी गोष्ट, व्हाईट बॅलन्स. तो आपल्याला कसा करायचा ते कळत नाही. हा व्हाईट बॅलन्स तुम्ही नंतर कितीही छान करू शकता. कुठे? फक्त रॉमध्ये. तर रॉमध्ये महत्त्व आहे शूट करण्यासाठी. आता रॉच्या प्रोसेसबद्दल बोलूया. तर सगळ्यात पहिली गोष्ट, पूर्वी तुमची कार्ड खूप महाग असायची, पण आता ती वस्तुस्थिती आहे का की कार्डची किंमत खूप महाग आहे? तर नाही. आज तुमच्या हातात DVD पडेपर्यंत काय झालं असेल मला माहीत नाही, पण निदान आज तरी 32 GBचं एक चांगलं कार्ड 1350 रुपयाला मिळतं. सो ती काय आपल्या बिझनेसमध्ये खूप कॉस्टली गोष्ट राहिलेली नाही आहे. त्यामुळे कार्ड 2 एक्स्ट्रा ठेवा आणि रॉ प्लस जेपेग शूट करा. आता हा रॉचा डाटा आपण कॉम्प्युटरवर डाउनलोड करतो. तुम्ही म्हणता की डाउनलोड केल्यानंतर माझी हार्ड डिस्क भरते, पण तो डाटा जो रॉचा आहे स्पेशली, तो मला किती दिवस सांभाळायचा आहे? तर पुढे फार फार तर आठवडाभर. का? तर ज्या दिवशी मला ऑर्डर नसेल त्या दिवशी मी काय करणार? तर जेवढ्या जेपेग मधल्या इमेजेस माझ्या थोड्याशा खराब झाल्यात किंवा काही इमेजेसवरून मला चांगलं काम करायचं आहे, तेवढ्याच मी फक्त रॉ मधनं प्रोसेस करणार आणि रॉ सरळ डिलीट करणार. म्हणजे रॉ मला पुढे महिनाभर पण सांभाळायचं नाही, एका आठवड्याच्या आत आपल्याला ती गोष्ट करता येते. आता सगळ्यात शेवटची गोष्ट, प्रोसेसिंग. तर सगळ्यात पहिलं, आपण ऑफिशियल सॉफ्टवेअर वापरतो का ॲडोबचं? तर नाही वापरत. मग त्याच्यामध्ये कशी ती ओपन होईल? तर आपण एवढा बिझनेस करतो, तर आपल्याला एक ऑफिशियल सॉफ्टवेअर घेता येऊ नये का? मी इथे थोडासा पुरस्कार करीन किंवा थोडंसं पुश करीन की आज ॲडोब फोटोशॉप हा तुम्हाला CC, त्यांचा जो क्रिएटिव्ह क्लाउड हे सॉफ्टवेअर आहे, हे महिना 500 का 600 रुपये भाड्यावर वापरायला देतो. त्याच्यामध्ये तुम्हाला ॲडोब फोटोशॉप मिळतं प्लस लाईटरूम. ही 2 अतिशय सुंदर सॉफ्टवेअर जर 500-600 रुपयात तुम्हाला महिन्याला वापरायला मिळतात, तर माझ्या दृष्टीने ते नक्कीच घेण्यासारखं आहे. फोटोशॉपचं राहू दे. प्रत्येक नवीन कॅमेरा घेतल्यानंतर कॅनन म्हणा, निकॉन म्हणा, त्याच्याबरोबर एक CD आपल्याला देतं. त्याच्यामध्ये कंपनीचं ऑफिशियल सॉफ्टवेअर आहे जे रॉला प्रोसेस करतं. पण आपल्याला काय माहिती आहे? घरी आल्यावर कॅमेरा डायरेक्ट वापरायला काढायचा, कॅमेराबरोबर आलेलं पुस्तक कधी बघायचं नाही किंवा त्याच्याबरोबर आलेली CD कधी डाउनलोड करायची नाही. त्या CDमध्ये रॉ प्रोसेस करायच्या सगळ्या फॅसिलिटीज आहेत. जसं कॅननमध्ये डिजिटल फोटो प्रोसेस असं एक त्यांचं सॉफ्टवेअर आहे ज्याला DPP म्हणतात, आणि
निकॉनमध्ये तुम्हाला मिळतं कॅप्चर NX किंवा NX2, पण ह्याची गरज नाही. निकॉनमध्ये असाल आणि जर तुमच्याकडे i5 किंवा i7चा CPU किंवा कॉम्प्युटर असेल तर डायरेक्ट नेटवर जाऊन NXD कॅप्चर NXD हे सॉफ्टवेअर निकॉननी पण फ्री ऑफ कॉस्ट ठेवलेलं आहे. ह्याच्यामध्ये अतिशय सुंदररित्या तुमचं रॉ प्रोसेस होतं. कॅननमध्येही सेम आहे. बरं, प्रत्येक इमेज सतत प्रोसेस करायची गरज नाही. तर जसं आता ग्रुप फोटो स्टार्ट टू एंड आपली डेन्सिटी एक असते. एका फोटोला करेक्ट केलं की पुढे सरळ कंट्रोल A सिलेक्ट करून सगळ्याला तुम्ही बॅच प्रोसेस करून परफेक्ट करेक्शन करू शकता. तुमच्या फोटोग्राफी स्किल मधला महत्वाचा पार्ट अतिशय ह्या रॉ मध्ये हँडल होतो. म्हणून कृपया रॉ कडे लक्ष द्या. रॉ वापरायला पहिलं रॉ कॅप्चर करायला शिका आणि त्याच्यानंतर रॉ प्रोसेस करायला शिका.